नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की स्वानंदी घरी आलेली असते आणि तिच्या कानावरती अंशुमन, मल्लिका आणि अर्पिता यांचं बोलणं पडतं आणि अंशुमन खूप मस्तीखोरपणे तिच्याशी बोलत असतो। तेव्हा स्वानंदीने अंशुमनचं थोबाड फोडलेलं आहे, त्याला दाखवलेलं आहे की त्याची लायकी काय आहे आणि तुझ्या लायकीप्रमाणे तू राहा। आणि तेव्हा समरसुद्धा तिथं आलेला आहे आणि समरने सुद्धा स्वानंदीची बाजू घेतलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आजी समरला समजवत असते। समरचं म्हणणं असतं की आज त्यांनी माझं ऐकायला हवं होतं, त्या न ऐकता का गेल्या, त्यांनी माझं ऐकायला हवं होतं असं समर आजीला म्हणत असतो। स्वानंदीने ऐकलं नाही। आजी म्हणते की म्हणजे स्वानंदीने ऐकलं नाही आहे या गोष्टीचा तुला जास्त त्रास होतोय का, असं आजी समरला विचारत असते। तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की नाही तसं नाही आहे, पण मी त्यांच्यावर कधी म्हणत नाही आहे ना, कारण बघितलं ना नात्यामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम येतो, मला ना कोणी माणसं नकोच आहेत माझ्याजवळ। इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंशुमन बेडवरती बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंशुमन म्हणत असतो की काय कधी। तेव्हा मल्लिका तिची खंत सांगत असते। मल्लिका म्हणत असते की काहीही झालं तरीही म्हातारीने मला कधी तो हार दिला नाही। तेव्हा अर्पिता लगेच म्हणते तो थोरल्या सोन्याचा मान होता ना। आणि त्याचबरोबर तेव्हा ती म्हणते की म्हणजे जेव्हा समरची आई गेली तेव्हा तो हार ती मला देऊ शकली असती, पण तिने दिला नाही आणि तो हार आता स्वानंदीला देत आहे असं तर मी, परंतु मल्लिकाचा असा हट्ट होता की तो हार त्यांनी मला द्यायला पाहिजे होता, तिने तो हार म्हातारीने मला दिलेला नाही आणि आता स्वानंदीला हार देण्यासाठी सुवर्ण सोहळा करत आहे। तेव्हा मात्र अंशुमन तिला म्हणत असतो मग काय करणार आहेस, अशी हातावर हात ठेवून बसून राहिली तर तुला तुझा हक्क मिळणार आहे। तेव्हा मल्लिका म्हणते की मी माझा हक्क मिळवणार आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही असं ती म्हणत असते आणि काहीही झालं तरीही मला माझ्या गोष्टी मिळणारच आहेत असं ठामपणे ती बोलत असते। त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंशुमन म्हणत असतो की तू काहीच करू शकत नाही आणि तुला काहीच मिळू शकणार नाही, अशीच तू बसून राहा आणि या गोष्टीमुळं काय होणार आहे ते तुला माहिती आहे। इकडे स्वानंदी आता आनंदला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा इकडे निकिताला सुद्धा बरं वाटत असतं की आनंद ला बाहेर काढण्यासाठी स्वानंदी तिथं मदतीला आलेले आहे। तिलाही थोडंसं टेन्शन आलेलं होतं। दोघीजणी फायनली दरवाजा उघडतात आणि पाहतात तर काय, आनंदने अक्षरशः फॅनवरती ते एक कापड टाकलेलं असतं, ओढणी टाकलेली असते आणि स्वतःच्या गळ्याला बांधत असतो, कारण त्याने ठरवलेलं असतं की आज मी स्वतःला संपवणार आहे। आणि त्याच वेळी स्वानंदी तिथं पोहोचलेली आहे आणि स्वानंदीने आनंदला बाजूला काढलेलं आहे। स्वानंदीमुळं दरवाजा तोडून त्या दोघीजणी आत घुसलेले असतात आणि आनंदला वाचवतात। एवढं सगळं झालेलं असतं, या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो, परंतु कुठंतरी भीतीसुद्धा असते, कुठंतरी वाटत असतं की हे सगळं काय झालंय। निकिता म्हणते आनंद तुला कळतंय का, निकिता जाते आनंदला घट्ट मिठी मारते आणि म्हणते काय हे एवढ्या छोट्याशा गैरसमजासाठी तू आयुष्य संपवणार आहे, माझा आणि मुलांचा तरी विचार करायचा होता आनंद, जे काय केलंस ते चुकीचं आहे, तुला लक्षात येत नाहीये का, असं निकिता त्याला बोलते, त्याला समजवत असते। आणि तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की आनंद दादा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे की तुम्ही असं कधीच वागू शकत नाही, कारण तेवढी खात्री मला आहे। आणि राजवाड्यांचा स्वभाव, आता राहिला प्रश्न राजवाड्यांच्या स्वभावाचा, तर तुम्हाला माहिती आहे की राजवाडे कसे आहेत ते, त्याच्यामुळं तुम्ही त्यांचा विचार नका करू, कारण काहीही असलं तरीही राजवाड्यांच्या स्वभावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते कसे आहेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, कारण त्यांच्यासाठी त्यांची फॅमिली प्रिय आहे। इव्हन माझ्या बाबतीत सुद्धा ते तसेच वागलेले होते आणि काकूंनी त्यांना जे काही केलेलं आहे, त्यांच्या स्वतःच्या इन्फ्लुएन्स खाली त्यांना जे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं होते, हे तर तुम्हाला माहिती आहे ना आनंद दादा, मग कशाला तुम्ही टेन्शन घेता, मी आहे, मी सगळे पुरावे शोधून काढणार आहे आणि तुमच्यावर ज्या व्यक्तींनी आरोप लावलेले आहेत त्यांना सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा, असं स्वानंदीने शब्द दिलेला आहे। आणि आनंदला समजावून ती घरी आलेली असते। घरी येते तर हे तिघजण बोलत असतात, हे तिघजण म्हणत असतात की आता तिला सोडायचं नाही, कारण ती जास्त उडायला लागलेली आहे, कारण तिला वाटत असेल की तिनं काहीही केलं
तरीही आपण मात्र तिचं ऐकून घ्यायचं आहे, अजिबात नाही, तिचं ऐकून घ्यायचंच नाही, असं मात्र हे दोघंही बोलत असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते म्हणजे? तेव्हा अंशुमन म्हणतो की आता बघ, आता कोण वाचवणार आहे हिला? हिला कोणीच वाचवायला येणार नाहीये इथं. तेव्हा स्वानंदी म्हणते मला कोणाची गरज नाहीये वाचवायला येण्याची, माझी मी एकटी खंबीर आहे, असं म्हणत स्वानंदी ऐकवत असते. स्वानंदीला तो बोट करून बोलत असतो. तेव्हा मात्र आजीने एक गोष्ट केलेली आहे, समर आणि आजी ऐकत आहेत, त्यांनी पाहिलेलं आहे, परंतु आजीने मात्र इकडे स्वानंदी तिथं आहे, स्वानंदीला ते बोलत आहेत, समरला मात्र पुढे जाऊ दिलेलं नाही. आणि मग मात्र एक गोष्ट पाहायला मिळते, अंशुमन तिच्यावर ओरडून बोलत असतो आणि अर्पिताला म्हणतो की धर धर तिचा हात धर. तेव्हा स्वानंदी म्हणते काय? आणि मल्लिका आणि अर्पिता या दोघींनीही स्वानंदीचा हात पकडलेला आहे आणि दोघेही स्वानंदीच्या अंगावरती धावून आलेले आहेत. आणि आता मात्र एक गोष्ट घडत असते ज्याचा विचारही कोणी केलेला नाही, ती म्हणजे अंशुमन हा स्वानंदीला त्रास देऊ लागलेला आहे. आजी आणि समर दोघंही तिथं आहेत आणि मग मात्र स्वानंदीने सनसनीत अशी कानाखाली ठेवून दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे, तुझी हिंमत कशी झाली, एवढी तुझी हिंमत वाढलेली आहे, आता तुला सोडत नसते, असं म्हणत स्वानंदीने त्याच्या सनकन कानाखाली वाजवली आणि सांगितलंय की चालायचं, निघायचं इथून, बाद झालेलं आहे, ही नाटकं पुन्हा माझ्या समोर चालणार नाहीत, असं स्वानंदीने सांगितलेलं आहे आणि त्याला त्याची लायकी दाखवलेली आहे. त्याचबरोबर समरसुद्धा हे सगळं पाहतो. समरला सुद्धा धक्का बसलेला आहे आणि समरला सुद्धा ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. काहीही झालं तरीही कुठंतरी पाणी मुरतंय हे वाटत होतं आणि आज आजीने समरच्या समोर या सगळ्यांचं कांड आणलेलं आहे, सगळ्यांचा खरा चेहरा आणलेला आहे. काहीही झालं तरीही आजीलाही माहिती होतं की हे सगळे काय करू शकतात आणि आता समरला धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र मल्लिका समरकडे येते आणि समरला बोलू लागते की बघितलं का समर, आज स्वानंदीने काय केलंय, तुझ्या लक्षात येतंय का? तू नसताना ती वेगळी वागते आणि तू असताना ती वेगळी वागते. तेव्हा समर म्हणतो की काकू बाद झालं, माझे कान भरणं बंद कर, मला माहिती आहे सत्य काय आहे, हे मला माहिती आहे, त्यामुळं याबद्दल तू काहीच बोलू नको, असं म्हणत समरने मल्लिकाला तिथून हाकलूनच लावलेला आहे. स्वानंदीने मात्र अंशुमनची पुरेपूर वाट लावलेली आहे, त्याला दाखवून दिलेलं आहे त्याची लायकी काय आहे आणि तुझ्या लायकीप्रमाणे तू राहा, हे मात्र स्वानंदीने त्याला चांगलंच दाखवून दिलेलं आहे. आता मात्र इकडे मल्लिका म्हणत असते, अरे समर, तुझ्या लक्षात येत नाहीये का, स्वानंदीचं वागणं बदलत चाललेलं आहे. तेव्हा समर म्हणतो की काकू बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा मी सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, सगळं माझ्या लक्षात आहे, पण आतापर्यंत जे घडत होतं त्या बाबतीत मात्र मी प्रत्येक वेळेस तुझंच ऐकत होतो, पण आता बास, यापुढं मला कोणाचं काहीही ऐकून घ्यायचं नाही, काकू बाद झालं, असं म्हणत समरने मल्लिकाला सुद्धा आता तिथून हकललेलं आहे. तू मला काहीही सांगू नकोस, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र स्वानंदी तिथे येते आणि पाहत राहते. म्हणजे फायनली स्वानंदीनं दाखवून दिलेलं आहे की तुमची लायकी काय आहे, कारण स्वानंदी या घरची मालकीण आहे आणि काहीही झालं तरीही स्वानंदी मात्र या सगळ्यातून कसा मार्ग काढू शकते हे मात्र स्वानंदीनं आता दाखवून दिलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.